नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला आता एक 120 110 ते 120 दिवस कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला आले प्लॉटमध्ये आपल्याला आता कंदवाडीच्या टायमामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे वॉटर सोल्युबल खत सोडून घ्यायचं आहे। आता ऊन लागायच्या पहिले आपल्याला जसं थंडावा असला त्या पद्धतीने आपल्याला सोडून घ्यायचं आहे, जसं की सकाळी आणि संध्याकाळी। तर सोडत असताना आपल्याला त्यामध्ये भरपूरशा अशा काळजी घ्यायची आहे। तर ऊन चालू असताना पाणी द्यायचं नाही आपल्याला। त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला आपल्याला म्हणजे 2 ते 3 वाजता पाणी लावून आपल्या आले प्लॉटला आपलं वॉटर सोल्युबल खत सोडून घ्यायचं। तर वॉटर सोल्युबल खत आता या स्टेजला आपल्या कंदवाडीचा टाईम जास्तीत जास्त कंद आता वाढायचा टाईम म्हणजे 120 दिवसाच्या पुढेच असतो। आणि त्यावरती आपल्याला काम केल्याच्या नंतर आपल्याला त्यातून चांगल्या प्रकारे आपल्याला डेव्हलप होताना दिसत आहे। तर तुम्हाला दाखवतोच मी। आपण मागच्या बारीला 10-54-10चे 2 डोस घेतले होते। त्यानंतर 13-40-13चं एक आपण एक डोस घेतला। आता परत आपल्याला त्यामध्ये 13-53-43 घ्यायचं आहे। तर 13-53-43 आपल्याला अतिशय चांगलं काम करणार आहे वॉटर सोल्युबल खत। फुटव्यांची संख्या तर जास्तच निघणार आहे आणि कंदांची साईज जाड आणि एक सशकदार बनन। आणि आपल्या आले प्लॉटची जे हाईट आहे सध्याच्या स्टेजला ज्या कंडिशनला, तर अतिशय चांगल्या प्रकारे डेव्हलप होताना दिसन आपल्याला। तर आता आपण लगेचच सोडून घेणार आहे एक 13-53-43। तर अशा प्रकारे आपल्याला पहिले खत सोडून घ्यायचं आहे। खत सोडून झाल्याच्या नंतर त्यानंतर मग एक 8 दिवसांना काय सोडायचं आहे आपल्याला, तर मी व्हिडिओ टाकणारच आहे। तर हे आपल्याला या स्टेजला आपल्याला पहिले काम करून घ्यायचं आहे। कारण की आता 120 दिवस कंप्लीट झाल्याच्या नंतर एक फास्ट गतीने आणि चांगल्या गतीने कंदांची वाढ होत असते। या टायमाला जर सुपर फॉस्फेट आणि पोटॅशचा मात्रा जर कमी दिला तर आपल्या कंदांची साईज बनत नाही आणि फुटवे कमी निघतात। तर तुम्ही बघू शकता आता आपल्या आले प्लॉटमध्ये कुठलाही समस्या नाही आणि एक असं सशकदार टोक पान दिसतं आहे आपल्याला, रफनेस पान दिसतं आहे आणि वाढ होताना पण दिसत आहे। तर आपल्या आले प्लॉटमध्ये पहिले नियोजन करणं गरजेचं आहे। मी सांगतच असतो तुम्हाला की नियोजन करणं हे महत्त्वाचं आहे। तर आता आपण लगेचच आता एक वॉटर सोल्युबल खत सोडून घेणार आहे। एकरी आपल्याला एक 2.5 किलो घ्यायचं आहे, जास्त द्यायचं नाही। तर 2.5 किलो आपल्याला आता दिल्याच्या नंतर आपल्याला परत एक 7 ते 8 दिवसाने 10 दिवसाने द्यायचं आहे। तर सुपर फॉस्फेट आणि पोटॅशची मात्रा असल्या कारणाने त्यामध्ये आपल्याला जास्त प्रकारे आपल्याला फुटवे निघताना दिसेल आणि पानाची रुंदपणा एक आले प्लॉटचा एक हाईट होताना दिसेल, आपल्याला चांगल्या प्रकारे ग्रोथ होताना दिसेल आणि कंदांची साईज बी जास्त बनेल आणि येणारे जे फुटवे आपले खालच्या साईडचे तर या अशा प्रकारे ते येणारे फुटवे आपल्याला भरपूरशा प्रकारात असे दिसेल। आता या स्टेजला आपल्याला एक 7 ते 8 9 अशा प्रकारे सध्या आपल्याला खालून येताना कोंब दिसत आहे। चांगल्या प्रकारे आपले आता आले प्लॉट डेव्हलप होताना दिसते। तर त्यामागचं कारण आपलं फक्त एक मेहनत आणि नियोजन हे करणं गरजेचं आहे। तर हे सोडून झाल्याच्या नंतर तुम्हाला लगेचच मी एक 2 ते 3 दिवसांनी व्हिडिओ टाकणारच आहे। तर त्यानंतर आपल्याला हे खत सोडून झाल्याच्या नंतर आता कोणतं सोडायचं आपल्याला आणि त्यामधून मिक्स मॅक्रोन्यूट्रन कोणतं द्यायचं आहे आणि त्यासोबत खत कोणतं द्यायचं आहे। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।